हॅलो नमस्कार. आज आपण बुट्टा आणि पॅचमधला फरक समजून घेऊन आपण बुट्टा आणि पॅच दोन्ही पण शिकणार आहेत. सर्वप्रथम आपण बुट्टा शिकूया. तर इथं मी 3 चा मणी घेतला आहे. आता एक टाईम फक्त स्टिच दाखवते इथं, पण डबल घ्यायची आहे. आणि आधी सुरुवातीला सुईमध्ये घ्यायचं आहे शुगर बीड्स आणि त्यानंतर थोडासा मोठा मणी म्हणजे 1.5 चा मणी घ्यायचा आहे. तुमच्याकडे ज्या क्वालिटीचा आहे तो घेतला तरी चालेल. तर इथं मी सुरुवातीला एक स्टिच घेतलेली दाखवलेली, परत एक समोरच्या साईडला स्टिच घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 मणी घातल्यानंतर तिथं अजून डबल स्टिच घ्यायचे. जवळ लागूनच घ्यायचे. रिटर्न हा धागा वरती काढायचा आणि आपण जिकडून स्टिच घेतल्या तिथल्या साईडला जायचा आणि पहिला मणी जो आहे त्या मण्याच्या बरोबर मधोमध एक स्टिच घ्यायची आणि मणी संपल्यानंतर एक स्टिच घ्यायची. त्यानंतर थोडासा गॅप ठेवून अजून एक स्टिच घ्यायची, कुठला जो मधला मणी आहे ना त्याला लागूनच, आणि रिटर्न मग पहिले जशी आपण स्टिच घेतली होती मणी घालून सेम टू सेम तसंच घ्यायचं आहे. इथं मी दाखवले त्याच पद्धतीने तुम्ही पाहून करायचं आहे. एकदा नाही समजलं तर 2 वेळा 3 वेळा पाहून करा आणि हीच प्रोसेस पूर्ण ऑल राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. ओके, तर हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही ह्याच प्रकारे करून घ्या. शक्यतो अल्तमा थ्रेड जो भारीतला थ्रेड कॉटनचा असतो तोच वापरा. एकदम परफेक्ट आपला जो बुट्टा आहे तो तयार झाला आहे. लास्टला मी इथं लॉक टाकून घेते. ओके, हा बुट्टा झाला. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे गहू मणी किंवा पांढरे व्हाईट बीड्स वगैरे टाकून सेम टू सेम अशी डिझाईन क्रिएट करू शकता. त्यानंतर दुसरी डिझाईन जी आहे तर ती डिझाईन पाहूया. तर सेम टू सेम आपण मधला मणी तोच घेतलेला आहे 3 चा आणि हे जे आहेत ते गहू मणी घेतलेत. तर डबल स्टिच टाकून गहू मणी स्टिच करून घ्यायचं आहे आणि गहू मणी स्टिच 2 वेळाच घ्यायचा आहे. त्यानंतर गहू मणी जिथं अर्ध्यापेक्षा जास्ती कंप्लीट होतो तिथं डबल स्टिच टाकायचे आणि साईडला परत एकदा, म्हणजे प्रत्येक वेळेस 3 स्टिच हे घेणं म्हणजे गरजेचंच आहे. पहिला जसं आपण बुट्टा केला सेम टू सेम तसाच करायचं आहे. ऑल राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यातला जो मधला मणी आहे त्या मण्यातला गॅप परफेक्ट येण्यासाठी स्टिचेसवरती फोकस देणं गरजेचं आहे की तुम्ही स्टिच कुठं घेताय हे खूप इम्पॉर्टंट असतं या डिझाईनमध्ये. तर आपला गॅप आणि हे बघू शकता. त्यानंतर तिसरा बुट्टा आहे तर दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतले आणि शुगर बीट पूर्ण अर्धगोल करून घेते. सिम्पली एक मणी टक करायचा आहे, एक मणी स्टिच अशा टाईपमध्ये करायचं आहे. थोडंसं कॅमेरा आडवा येतो आहे त्यामुळे मला थोडंसं स्लो लागतं आहे करायला. मग तुम्ही तुमच्या हिशोबाने एकच मणी घालायचं आहे. 2 मणी घालून घेऊ नका, नाहीतर तुमचे मणी हलतील किंवा वाकडे दिसतील. जोपर्यंत तुम्हाला कुठल्या गोष्टीची आयडिया येत नाही तोपर्यंत स्वतःचं म्हणजे हेड टाकून घेऊ नका. ओके, अर्धा झालेलं आहे. तिथं लॉक टाकून घ्या. आता बरोबर मिडल पॉईंट काढायचा खालचा, धागावरती काढून बॅक टाका टाकून घ्यायचा किंवा लॉक टाका. सेम पहिल्या बुट्ट्याला जसं आपण मणी वापरले तसेच सेम टू सेम 1.5 चा मणी आणि त्यानंतर शुगर बीट्स असं टाकून घ्यायचं आहे. रिटर्न मी धागा बाजूला आणून 2 स्टिच मारते आहे खाली, 3 मारलेले नाहीत ह्यावेळेस. त्यानंतर रिटर्न माघारी गेले, अलीकडच्या कोपऱ्याला परत रिटर्न घ्यायची स्टिच. ज्या कलरचा ब्लाऊज आहे त्याच कलरचा धागा वापरायचा आहे. ओके, एकदम परफेक्ट. आता आपण लास्टचा जो आहे ना ते आपण बुट्टा न बनवता पॅच बनवतो आहे. पॅच म्हणजे काय तर 3 लेयरपेक्षा 4 लेयर किंवा 5 लेयर किंवा एखादी मोठी गोष्ट असते त्याला आपण पॅच म्हणतो आणि छोटी गोष्ट असते त्याला बुट्टा म्हणतो. तर इथं मी पूर्ण लेयरला हे घालून घेणार आहे, मणी घालून घेणार आहे शुगर बीटचे. इथं जो स्टोन आहे त्याला आधीच 10 मिनटं किंवा 5 मिनटं ग्लू भरपूर लावून ठेवायचा असतो आहे. पण इथं मी एक गलती केली ती म्हणजे मी लगेच ऑन द स्पॉट करायला घेतलं. पण ह्या गोष्टीची मला आयडिया आहे, तर तुम्हाला ह्याचं पुढं जाऊन तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो आहे. त्यामुळं आधीच हा स्टोन
आधीच 5 मिनटं किंवा 10 मिनटं आधीच लावून घ्या, म्हणजे शक्यतो हा निघणार नाही आहे. तर पूर्ण गोल आहे ना तो राऊंड कंप्लीट करून घ्या शुगर बीट्सनी. आता इथं मी 2 जरी मणी टाकले असेल तर त्याची फिटनेस किंवा फिटिंग जे करतो आहे ते मला त्याची आयडिया आहे. आणि तुम्ही जर नवीन बिगनर असेल तर सिंगलच मणी घाला, डबल मणी घालू नका. नाहीतर त्याची फिटिंग जर नाही जमली तर त्याचे लाईन्स हलू शकतात. हे कंप्लीट लाईन झाल्यानंतर मी चेन स्टोनची लाईन लावून घेतली. फॅब्रिक ग्लूचा वापर करायचा आहे. V7 थम्सनचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आणि तुम्हाला बेसिकमध्ये जसं दाखवलं की चेन लॉक कशी करायची, सेम टू सेम तशी चेन लॉक करून घ्या. ह्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा शुगर बीटची लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. तुम्हाला ह्याच्यानंतर किती जेवढे लेअरिंग वाढवचाल तेवढं तुम्हाला हा मोठा बुट्टा होईल. हा बुट्टा जो असतो तो आपण स्लीव्जवरती, बॅकवरती वापरू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही दाबा, जेणेकरून नवीन मी ट्रिक यूट्यूबवरती टाकेल तर ते तुम्हाला फर्स्ट टाईम लगेचच त्याचं नोटिफिकेशन येईल. सो व्हिडिओ कसा वाटला, हेल्पफुल असेल तर कमेंट करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.